उलवेतील नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाभिमुख उपक्रम राबवण्याच्या हेतूनं स्थापन झालेल्या शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचं भव्य उद्घाटन बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सेक्टर 6 उलवे नोड येथे उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचं उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उद्योजक जयम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रम युवा नेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाला। या प्रसंगी मार्गदर्शन करताना युवा नेते प्रीतमदादा म्हात्रे यांनी सांगितलं की अखिलदादा यादव यांची जबाबदारी आता वाढली आहे। आमच्यासहित लोकनेते रामशेठ ठाकूर, उद्योजक जयम म्हात्रे आणि आपले सर्व कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच हे आपल्याकडे आलेल्या समस्यांबाबत आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर जागृत असणार आहेत। जनसंपर्क कार्यालय हे नागरिक आणि प्रतिष्ठान यांच्यातील सेतू म्हणून काम करेल। सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करणं हा आमचा उद्देश आहे। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हे कार्यालय उपयुक्त ठरणार आहे। सर्वप्रथम मी शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि त्याचे सर्व अखिलेशजी आणि पूर्ण टीम यांना मनापासून धन्यवाद देतो की ज्या पद्धतीने गेले काही वर्षांमध्ये शिवसंघर्ष प्रतिष्ठान उलवेमध्ये, उलवे 1 असू दे, 2 असू दे आणि पूर्ण या परिसरात असू दे, ज्या पद्धतीनं समाज उपयोगी कामं करतायत ती कामं नक्कीच वाखाणण्याजोगी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। आणि म्हणूनच त्याचं फलित म्हणून आज इथे आपल्याला भव्य स्वरूपात ऑफिस शिवसंघर्ष प्रतिष्ठानचं दिसतंय आणि त्याच्या उद्घाटनाला आमच्या या परिसरातील 2 मुलं मी म्हणेन, जी 2 मुलं आज येऊन त्यांनी उद्घाटन केली। कारण लहानाचे मोठे आणि जन्मजात ते इथेच होते। सन्माननीय आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आणि सन्माननीय आदरणीय जयम म्हात्रे साहेब या दोघांनी येऊन एकत्रितरित्या या ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे। त्याच्यामुळे अखिलेशजी आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे। तुम्ही ऑफिस उघडून इथून आता पळू शकत नाही। हे ऑफिस उघडून आपल्याला नागरिकांच्या समस्या सोडवायच्या आहेत। त्याच्यासाठी पूर्ण टीम तुमच्या मागे आहे। ह्या 2 व्यक्ती जर तुमच्या मागे आहेत तर नक्कीच मला वाटतं बाकी सगळीच लोक, मग आमचे सरपंच असतील, इथले आमचे पदाधिकारी असतील, ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी ठामपणे आणि सक्षमपणे उभी राहणार आहेत। अखिलदादा यादव हे अत्यंत धडाडीचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत। उलवे भागात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ते अखंड तत्पर आहेत आणि फक्त अखिलदादाच नाही तर आम्ही सुद्धा येथील समस्या सोडवण्यासाठी लागेल तेवढे सर्व प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली। शिवसंघर्ष प्रतिष्ठान भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज इथे उद्घाटन होत आहे। या निमित्तानं आपल्या पनवेल-उरणमधील ज्येष्ठ नेते माननीय जयम म्हात्रे उपस्थित आहेत। त्याचबरोबर प्रीतम म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, निलेश खारकर, अखिलेश यादव सर्व उपस्थित, भरपूर आमचे ज्येष्ठ नेते मंडळी इथं उपस्थित आहेत आणि अतिशय मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते आणि जनतासुद्धा इथं उपस्थित आहे। खरं पाहायला गेला तर उलवा नोड आता हे अतिशय जोमानं विकसित होत आहे। त्यामध्ये सेक्टर 6 मध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय श्री अखिलेशदादा यादव यांच्या नेतृत्वाखाली जयम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे आणि इथल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होत आहे आणि त्याच्यामुळं इथं नक्कीच कामाला वाव आहे आणि त्याचबरोबर इथं समस्यांचा सुद्धा आगर आहे। विविध अशा छोटे मोठे आपले जे काही प्रसंग असतील, समस्या असतील त्या सोडवण्याकरता इथे येऊन आपण आपल्या समस्या पण मांडू शकता आणि त्याच्याकरता अखिलेश यादव तर आहेच, पण त्याच्यावर आम्ही सुद्धा सर्वजण ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला याच्यामध्ये लक्ष घालू। फक्त ज्या समस्या येतील त्या आपण लिहून ठेवाव्यात। समस्या भरपूर आहेत, कमी नाहीत, पण त्यातल्या त्यात ते सोडवण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं। अखिलेशदादा यादव हा अतिशय धडाडीचा, धावता पळता आणि सतत कामात असलेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्या जोडीला सर्व म्हणजे इथं असं नाही उत्तर भारतीय असंच भाग नाही तर स्थानिक आणि कॉलनीवासी भेदभाव न करताना सर्व कार्यकर्ते एकत्र येणार आहेत। छान सुंदर असं त्यांनी ऑफिस काढलेलं आहे। आता माझा फोटो आहे, जयम म्हात्रेंचा फोटो आहे, प्रीतमचा फोटो आहे
याचा अर्थ आमची जबाबदारी ते थोडीशी आहे. अखिल यादव यांच्याबाबत जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांनी उल्वे नोडमधील भरभक्कम उपक्रम राबवून येथील उत्सवांची शान वाढवली आहे. त्यांचा दहीहंडी उत्सव, उल्वेची महाराणी नवरात्र उत्सव आणि इतर अनेक उपक्रमांना उल्वेमधील रहिवाशांनी तसंच परिसरातील सर्व नागरिकांनी भरभरून प्रेम दिलंय असे उद्गार यावेळी जयम म्हात्रे यांनी काढले. श्री अखिलेश दादा यादव यांचा कार्यालयात उद्घाटन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झालेला आहे. अखिलेश दादा यादव यांच्या बाबतीत बोलावं तेवढं थोडंच आहे. उल्वा नोडमध्ये सर्वात महत्वाचे जे उत्सव आहे त्याची क्रेज त्यांनी वाढवलेली आहे. मग दहीहंडीचा असो, तुमच्या देवीचा असो, का गणपतीचा असो किंवा शिवजयंती असो, असे अनेक प्रकारचे चांगले चांगले कार्यक्रम तो राबवत असतो. आणि हे कार्यक्रम राबवत असताना इथल्या सर्व जनतेचा त्याला पाठिंबा आहे. विशेष करून मागच्या 3 महिन्यापूर्वी तो शेकापक्षात होता माझ्यासोबत. आता बीजेपीत आल्यामुळे त्याची इतकी क्रेज वाढली, सर्व कार्यकर्ते त्याच्यासोबत आणि त्याच्यासोबत रामशेठ ठाकूर आहे, तुम्ही आहे, विक्रम म्हात्रे आहे, जितेंद्र आहे, अमर आहे, उल्व्याचे आपली सर्व कंपनी आहे. आपल्याला इथं खरोखर काम चांगलं करायचं आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. इथं सर्व आलेले देशातून आलेले लोक इथं राहतात. त्यांना आपल्याकडून सहकार्याची गरज आहे. त्यांचे सहकार्य कसे असतात? शाळेचा दाखला असतो किंवा एखादा कुठे आजारी पडला, इतर काही छोटी मोठी अशी काही त्यांची मोठी अपेक्षा नसते. पण ही अशी कामं अखिलेश यादव नेहमी करतो. आणि या वाघ ग्रामपंचायतीमध्ये हद्द आहे. उल्वा नोड असेल याच्या हद्द वाघ ग्रामपंचायत. आता बाजूच्या आता गाव आली उल्व्याची सुद्धा ग्रामपंचायत, तळगरच्या असेल किंवा तुमच्या अजून कुठली गावांना बाजूला सेक्टर, पण या एरियात राहणारी एक ग्रामपंचायती अशी आहे. आणि त्याचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्याच्या सोबत आहेत. यावेळी अखिलेश दादा यादव यांनी उपस्थित मान्यवरांना उल्वेची महाराणी या भव्य नवरात्री उत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा कथन केली. त्यांनी उल्वेच्या महाराणीचा नवरात्रीत उभारण्यात येणाऱ्या भव्य दिव्य सेटची छोटीशी प्रतिकृती मान्यवरांना अवगत केली. या प्रतिकृतीचे मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केलं आणि अखिलदादांना पुढील वाटचालीस अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितलं की जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय तसंच स्थानिक विकासाशी निगडीत विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल. सर्वप्रथम सगळ्यांचा मी आभार मानतो आणि माझ्या शब्दाला मान देऊन लोक इथं आलेत. आणि आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब, आमचे लाडके भाऊ जयंत म्हात्रे साहेब, तसेच आमचे आधारस्तंभ मान्य श्री प्रीतमदादा म्हात्रे, त्यांच्या हस्ते इथं ऑफिसचं उद्घाटन झालं. आणि त्याने इथं जाहीर सांगितलं की आज शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि BJP हा एक ऑफिस ओपनिंग झालेली आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद करतो आणि आभार मानतो की ते माझ्या शब्दाला मान देऊन इथं आलेत. आणि हे शिवसंघर्ष प्रतिष्ठान गेल्या 7-8 वर्ष झाला इथं सोशल वर्क उल्वे नोडमध्ये करत आहे. हा उल्वे नोड हे एक नवीन शहर आहे आणि इथं वेगवेगळ्या राज्याने आणि आपले प्रत्येक कोण्याकोण्याने लोक माणूस येऊन इथं राहतात. आज इथं तुम्ही बघणार सेक्टर 6, हा सेक्टर 6 एक सिडकोची बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये 6000 फ्लॅट आहेत आणि 150 शॉप आहेत. आणि इथं मी सगळ्यांचं हे मीटिंग घेऊनच हे ऑफिस मी सिलेक्ट केलं आहे, जेणेकरून ह्या एक सेंटर पडतो, लोक आपल्याला जुळतील. आणि ह्या वर्षी 7वं वर्ष आमच्या उल्वेची महाराणीचं 7वं वर्ष आहे. आणि ह्या वर्षी एक आम्हाला स्वराज्य नाव दिलं आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचं पूर्ण थीम आहे आणि एक रायगडचं पूर्ण थीम आहे. मग मी तुमच्या चॅनलप्रमाणे मी एक त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आणि माझं एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही इथं उल्वेच्या महाराणीचं दर्शनाला या आणि आमचं जे मेहनत जे आम्ही गेल्या 6 महिन्यापासून करतो आहे ती मेहनत आमची बघा. ह्या वर्षी आम्ही एक नवीन प्रकारे देवीचं पण हे करतो आहे परेलमधून, जे चिंतामणीचं मूर्ती आता ह्या वर्षी बनवलेलं आहेत सिद्धेशजी, हां त्यांच्या हस्ते आपण तिथं आगमन करणार आहेत. आणि इथं दुसऱ्या दिवशी आम्ही आगमन करून पूर्ण स्वरूप आम्ही तिथं
लोकांकडनं आणणार आहे. आणि हे सगळं लोकांचं प्रेम आहे जे इथपर्यंत आम्ही केलं आहे. आणि खास करून माझे प्रीतमदादा म्हात्रे जे माझ्याशी पाठीमागं खंबीरपणे उभे राहतात आणि मला मार्ग दाखवतात की असं नाही असं कर. आणि ते खरंच एक भावाप्रमाणे, मोठ्या भावाप्रमाणे आहेत माझे. आणि खरंच मला एक फक्र होतो की मी त्या माणसासोबत मी काम करतो आणि माझे ते आदर्श आहेत. खरंच त्यांना मनापासून धन्यवाद. या प्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त उत्साहाचं वातावरण होतं. कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त घोषणा देत आणि फटाक्यांच्या रोषणाईत कार्यक्रम साजरा केला. अखिलेश दादा यादव म्हणजे उल्हान रोडमधलं एक नामांकित नाव आहे आणि ते राजकारणाच्या पलीकडे आणि सर्व 18 बगड जातींना घेऊन शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य जिंकलं होतं तसं 18 बगड जातींना घेऊन हे अखिलेश यादव हे चाललेले आहेत. आणि त्यांच्या ह्या सर्व समाजसेवेला चांगली प्रेरणा भेटत आहे आणि त्याची समाजसेवा चांगल्या रीतीने पार पडावी आणि त्यांच्या हातातून देशाची आणि समाजाची आणि राज्याची सेवा घडो. शिवसंघर्ष प्रतिष्ठान म्हणजे आम्ही कोपरखंडापासून ऐकलेलं नाव आहे आणि उल्हानोडसाठी एक 7-8 वर्षासाठी एक नवीन नाव वाटतं, पण हे जुनं झालेलं नाव आहे. आणि अखिलदादा यांच्या माध्यमातून खूप मोठी समाजसेवा होत असते. जसं बघितलं तर नवरात्री, हंडीचा आपला कार्यक्रम हा करत असतात आणि अखिलेश यादव यांना खूप मोठ्या शुभेच्छा आणि जनतेचा आशीर्वाद असणार आहेत. संघर्ष प्रतिष्ठानचा उद्घाटन समारंभ खूप मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या समारंभासाठी माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब व त्यांच्यासोबतच माननीय श्री जयंत म्हात्रे साहेब हे उपस्थित होते. तसेच आमचे आधारस्तंभ श्री माननीय प्रीतमदादा म्हात्रे हे सुद्धा होते. आम्ही हा जनसंपर्क कार्यालय इथे उभारण्याचा आमचा उद्देश असा आहे की जे लोकांचे आमचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आज आम्ही हा एवढा मोठा पाऊल उचलला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या इथे तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला सांगा. अखिल दादा त्यांच्यासोबतच आम्ही सुद्धा तुमची साथ देऊ, ते सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही इथे एकदा या, तुमचे काही प्रश्न असेल आम्हाला सांगा, आम्ही ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.